श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण अशा एका पवित्र दिवसाबद्दल जाणून घेणार आहोत, जो केवळ सण नाही, तर ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. तर हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. आपल्या आयुष्यात आई वडील आपल्याला जन्म देतात, पण योग्य मार्ग दाखवणारा, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा व्यक्ती म्हणजे गुरु. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान देवापेक्षाही सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते, महर्षी वेदव्यास यांचे योगदान काय आहे, गुरुचे आपल्या जीवनातील महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपण काय करावे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमा म्हणजे काय? आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हा दिवस ज्ञान, शिक्षण आणि संस्कार यांना समर्पित आहे. भारतीय परंपरेनुसार या दिवशी आपल्या गुरुप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. गुरु म्हणजे केवळ शाळेतील शिक्षक नाहीत. आपल्या आयुष्यात योग्य दिशा दाखवणारा प्रत्येक व्यक्ती गुरु असू शकतो. आई वडील, शिक्षक, आध्यात्मिक गुरु, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि जीवनात प्रेरणा देणारी कोणतीही व्यक्ती गुरुच असते. गुरुपौर्णिमेचा इतिहास. गुरुपौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे विभाजन केले. महाभारताची निर्मिती त्यांनी केली. तसेच 18 पुराणांची रचनाही केली. त्यामुळे त्यांना आदिगुरु असेही म्हटले जाते. ज्ञानाची परंपरा पुढे नेणाऱ्या या महान ऋषींना अभिवादन करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुचे महत्त्व. गुरु आपल्याला केवळ शिक्षण देत नाहीत, तर योग्य विचार, चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि जीवन जगण्याची कला शिकवतात. आजच्या काळातील गुरु. आज इंटरनेटवर माहिती भरपूर आहे, पण माहिती आणि ज्ञान यामध्ये फरक आहे. माहिती सर्वांना मिळते, पण त्या माहितीचा योग्य उपयोग कसा करायचा हे गुरु शिकवतात. आज शिक्षक, पालक, प्रशिक्षक आणि अनुभवी व्यक्ती आपल्या जीवनात गुरुची भूमिका निभावताना दिसत आहेत. गुरुपौर्णिमेला काय करावे? या दिवशी आपण काही साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करू शकतो. सर्वप्रथम आपल्या गुरूंना भेटून किंवा फोन करून धन्यवाद द्या. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यामुळे आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत, त्यांच्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा. जर शक्य असेल तर एखादे चांगले पुस्तक भेट द्या. ज्ञानदान, अन्नदान आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करणेही या दिवशी मोठे पुण्याचे मानले जाते. गुरु आणि विद्यार्थी यांचे नाते. गुरु आणि शिष्य यांचे नाते विश्वासावर आधारित आहे. जिथे अहंकार संपतो, तिथे ज्ञानाची सुरुवात होते. चांगला विद्यार्थी तोच, जो प्रश्न विचारतो, शिकण्याची तयारी ठेवतो आणि मिळालेल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करतो. एक प्रेरणादायी कथा. एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, यशाचे रहस्य काय आहे? गुरुने त्याला नदीकाठी नेले. पाण्यात उतरल्यावर त्याने शिष्याचे डोके काही क्षण पाण्याखाली धरले. जेव्हा त्याला वर काढले, तेव्हा गुरु म्हणाले, ज्या तीव्रतेने तुला श्वास हवा होता, त्याच तीव्रतेने तुला यश हवे असेल, तर तुला कोणीही थांबवू शकणार नाही. यातून आपण शिकतो की गुरु फक्त शब्दाने नाही, तर अनुभवातूनही जीवनाचे धडे देतात. गुरुपौर्णिमेनिमित्त एक चांगला संदेश. ज्ञान हे सर्वात मोठे धन आहे. पैसा हरू शकतो, संपत्ती नष्ट होऊ शकते, पण खरे ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहते. म्हणून आपल्या जीवनात ज्यांनी आपल्याला शिकवले, उभे केले आणि योग्य मार्ग दाखवला, त्यांचे ऋण कधीही विसरू नका. मंडळी, गुरुपौर्णिमा हा फक्त पूजा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज एक छोटासा संदेश, एक फोन किंवा मनापासून व्यक्त केले धन्यवाद देखील एखाद्या गुरुसाठी अमूल्य ठरू शकते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आपल्या नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.